फायनली आज होता आपल्या बुट्टीपुरीत गुढीपाडव्याचा प्रोग्राम आणि त्यात आपल्याला एवढे प्रेमाचे माणसं भेटले आणि आज आपल्या स्टेजवर असं काय झालं चला सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. माझ्याकडून तुम्हाला और तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी आपला काला घोडा काढला आणि डायरेक्ट निघालो RSG टाउनवर जाण्यासाठी, कारण तिथं गुढीपाडव्याचा प्रोग्राम होता तर आपल्याला इन्व्हाइट केलं होतं. तिथं आलोय नाही तर आपल्याला आज एवढे आपले प्रेमाचे माणसं भेटले. म्हटलं बापरे बाबा, आज ब्लॉग म्हणून आपण ना काय कमवलं बुट्टीपुरीत चला पाहून घेतलं आपण. आपल्या सरले पण ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि तिथं अजून आपले प्रेमाचे माणसं भेटले ते ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि थोड्याच वेळेस एंट्री होऊन जाते आपल्या लकी ब्लॉगरची. म्हटलं यावं सेट तुमचं स्वागत आहे. असं आहे मित्रांनो, आज आपण एवढे बुट्टीपुरीत प्रेमाचे माणसं कमवल्यानंतर आपल्याला खूप गर्व होत होता आणि इथं थोडीशी कर्तबबाजी पाहत होतो. बापरे बाप म्हटलं काय टॅलेंट आहे रे भाऊ याच्यामध्ये. तेवढ्याच अजून आपले प्रेमाचे माणसं भेटले. घ्या रे म्हटलं बा तुम्हाला घेतो ब्लॉग मध्ये. थोड्याच मग हा क्युटीचा डान्स चालू झाला आणि एवढी खतरनाक डान्स करतो आणि तुम्ही पाहू शकता. तेवढ्यातच आपले चिकू डॉन आहे ते यामध्ये आमच्या ब्लॉग मध्ये. म्हटलं काही विषय आहे का म्हटलं, तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये. आणि थोडंच मग आपलं नाव स्टेजवर घेते. चला रे बा म्हटलं आपलं नाव आलं. बुट्टीपुरीचा सर्वेश म्हणजे सर्वांचा लाडका सर्वेश, लवकर या. बापरे बाप म्हटलं आपल्या छोट्या मोठ्या क्रिएटरचं नाव आलं. म्हटलं चला म्हटलं स्टेजवर. आता आपण पटकन स्टेजवर आलो आणि आपल्या आदेश दादानं आपला सन्मान वगैरे केला. धन्यवाद दादा म्हटलं. खरंच रे बा म्हटलं काही अलगच नाव बनलं आपलं बुट्टीपुरीमध्ये. आणि थोडंसं आपलं सन्मानपत्र वगैरे घेतलं आणि इकडे आपले सगळे क्रिएटर नाचायला लागले. आता आपण काय मागं राहतो रे भाऊ नाचायला. म्हटलं म्हणजे तुमचा भाऊ सगळ्यात पहिले नाचते. आपणच नाही तर आपण आपल्या प्रेमाच्या माणसाला नाचवतो ना, आपल्या लकी ब्लॉगरने नाचवतो. अजून आपल्या डॉन लोकेले ब्लॉग मध्ये घेतो ना, आपल्या मित्राची स्प्लेंडर घेतो ना, आपल्या डॉन लोकेला घेऊन निघून जातो डायरेक्ट नाश्ता करण्यासाठी. डायरेक्ट येऊन जातो आम्ही नाश्ता करण्यासाठी जायकावन मध्ये. त्या सगळ्या क्रिएटर लोकांसाठी नाश्त्याचा प्रोग्राम होता. आता नाश्ता बनायला टाइम असल्यावर तुमचा भाऊ थोडीशी बकचुती करणार नाही असं तर कधी होणारच नाही रे बा. कसं आहे आम्ही कुठे गेलो तर आम्हाला शांत बसता येत नाही, कारण आम्ही किती मोठं झालं तरी लहान असावं. पटकन आपला नाश्ता केला आणि घरी जातो अजून आपले 2 प्रेमाचे माणसं भेटले आणि संध्याकाळी बड्यापैकी आपण रेडी होऊन जातो, कारण अजून जायचं होतं आपल्याला RSG टाउन. क्योंकि उधर भी अपने को शूट को जाना था. अपनी गाडी निकालली, डायरेक्ट निकल गए ना भाई RSG टाउन को जाने को. आणि तिथं होता आज पथक आणि तिथं अजून आपले प्रेमाचे माणसं भेटले. पाबर का म्हणते तर अरे धन्यवाद रे डॉन लोक. म्हटलं नाचचा आपला पथक होता शिवव्रता आणि स्वप्नपूर्ती. म्हणलं आज तो खतरनाक माहोल होण्यावाला आहे बुट्टीपुरी मध्ये. तेवढ्यात अजून दिसली आपल्याला क्युटी. तुम्ही काही म्हणा मित्रांनो, ही मुलगी तर एवढी क्यूट आहे ना काही विचारूच नका. थोड्या वेळातच मग आपला पथक वगैरे चालून जाते ना आपण लागून जातो आपण आपल्या सिनेमॅटिक क्लिप्स काढायसाठी. आता नाईटच्या शूट राहिल्यावर आपल्याला थोडीशी दिक्कत होती क्लिप काढायला, पण तरी काढल्या तुमच्या वाहन कशा. शेवटी मग अजून आपले प्रेमाचे माणसं भेटले ते ब्लॉग मध्ये घेतो. नाचण्यासाठी एवढं भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.